नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. तुम्ही भारताचा मॅप बघा की हिमालयावर कशा पद्धतीने WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ येत असतात आणि ते येतात कुठून? तर भूमध्य समुद्राकडून. याकरता आपल्याला जावे लागेल 5,000 किलोमीटर अंतर क्रॉस करून भूमध्य समुद्र. हा भूमध्य समुद्र बघा, कॅस्पियन सी, ब्लॅक सी किंवा मेडिटेरियन सी असं त्याला म्हणतात, की हा भूमध्य समुद्र जर बघितला तर आफ्रिका आणि युरोपच्या मध्ये हा वसलेला समुद्र. इथे एक लो प्रेशर आहे सध्या आणि त्याचे सतत फॉर्मेशन होते. इथून लो प्रेशर तयार झालं की त्याच्यातून जे बादल उठतात आणि ते बाष्प सतत हिमालयावर येत असतात. ते साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान येतं. परंतु जर मार्च एप्रिलमध्ये जर आलं तर त्या काळात भारतात उन्हाळा असतो आणि त्यामुळे वाढलेलं तापमान आणि हे येणारं बाष्प तुम्ही बघू शकता की सेंट्रल पाकिस्तानवर कशा पद्धतीने एक इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तर ह्या अभिसरण क्षेत्रामुळे होतं काय, की जे भारतात उन्हाळा असल्यामुळे या काळात वाढलेलं तापमान आणि ही स्ट्रीम वेस्टर्नली ईस्टर्नली जी काही वेस्टर्नली जे स्ट्रीम येते, या स्ट्रीममुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गारपीट होण्याचे चान्सेस असतात. या काळामध्ये वाढलेलं तापमान, क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होते आणि आपल्याकडे गारपीट होते. ती गारपीट का होते मित्रांनो? दरवर्षी होत नाही. तर ज्या वर्षी WD तुम्ही बघू शकता की बॅक टू बॅक लो प्रेशर कसे हिमालयावर येत आहे. पाकिस्तान हा लाईव्ह रडार मॅप. तर याच्यातून तुम्ही बघू शकता की 2 तारखेला 3 तारखेला कशा पद्धतीने हिमालयावर WD पोचत आहे आणि त्याच्यामुळे ह्या काळामध्ये जो पश्चिमी ध्रुवीय प्रदेशातून पोलर भागाकडून येणारं जे थंड हवेचे बाष्प आणि उष्णता याच्यामुळे क्युमुलोनिंबस ढगांची निर्मिती होते आणि त्यानंतर जो आपल्याकडे गारपीट होण्याचे चान्सेस असतात. आता गारपीट मी कुठे होते हे देखील सांगितलं की डोंगराळ पट्टे. तर मित्रांनो, गारपीट होते तर ह्या गारपिटीला होण्याकरता आता बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर टाकलं की गारपीट होते सध्या, परंतु ही गारपीट जे काही बर्फ पडतंय ते लवकर वितळत नाही. तर याचं कारण मी सकाळच्या व्हिडिओत सांगितलंय की मोठ्या प्रमाणात जेव्हा 4-4 तास ढगांमध्ये गारा असतात त्या हेलकावे खात असतात आणि ह्या काळामध्ये ते लेअरवर लेअर बसून ती गार कडक आणि घट्ट बनते, त्यामुळे ती लवकर विरघळत नाही. हा एक भाग त्याच्यात असतो. त्यानंतर मित्रांनो, आता जे काही सध्या आपल्याकडे जी सिस्टम बनली आहे 2 तारखेपर्यंत, साधारणपणे 2 तारखेला इंटेन्सिटी जास्त दिसते. 2, 3 आणि 4 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची इंटेन्सिटी कमी झाली तरी पण मॉडेल आधारित असं दिसतं की 5, 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत ह्या ढगाळ वातावरण होत राहील. कारण बॅक टू बॅक लो प्रेशर आणि सिस्टम या हिमालयावर येताना दिसतात. तुम्ही बघू शकतात की साधारणपणे 31 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंतचा ते ॲनिमेशन मॅप तुम्ही बघताय. आता ही 10 तारखेला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाष्प आपल्याला दिसतंय आणि या बाष्पामुळेच काय होतंय की ह्या ऋतूमध्ये मार्च महिन्यामध्ये की एप्रिलमध्ये गारपीट होण्याचे चान्सेस की WD पश्चिमी विक्षोभ हे इतक्याच जर काळात असले तर आपल्याकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून सध्या जे काही सिच्युएशन बनलेली आहे ती आपल्याकडे गारपीट होते. तर साधारणपणे असं दिसतंय मित्रांनो की 15 ते 16 एप्रिल नंतर WDची इंटेन्सिटी ही थांबण्याची शक्यता दिसते. मात्र एप्रिल महिना जरी 15-20 एप्रिलनंतर पावसाचे चान्सेस नसले, मात्र ढगाळ वातावरण राहण्याचे चान्सेस हे आहेत. तर हा अंदाज लक्षात घ्या. साधारणपणे 3-4 दिवस आपल्याकडे पावसाचे चान्सेस हे दिसतात. नंतर कमी इंटेन्सिटी होताना दिसते.